नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. रोजचं जेवण ह्या आपल्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत वालपापडीची भाजी आणि एक छान नवीन प्रकारची चटणी. आता वालपापडीची भाजी म्हटलं तर तीसुद्धा अनेक प्रकाराने करता येते. पीठ पेरून करता येते, चिंचगुळातली करता येते. पण आज आपण अगदी ताजा मसाला केला आहे, त्यामुळे ताजा मसाला घालून आपण ती भाजी करणार आहोत. आणि जी चटणी म्हटलं ना, ती मात्र थोडीशी वेगळी आहे बरं का. पण ती कशाची चटणी आणि कशा पद्धतीने करणार आहे ते मात्र आपण स्वयंपाकघरात गेल्यावर बघणार आहोत. चला तर मग स्वयंपाकघरात जाऊयात आणि आजचा काय बेत आहे ते बघूयात. येत आहे ना? आता प्रथम आपण थोडंसं तेल घालून घेऊयात. या भाजीला खूप तेल लागत नाही, थोडंसं तेल असेल तरीसुद्धा पुरतं. तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊयात. मोहरी तडतडली की त्याच्यात आपण हिंग घालूयात, थोडीशी हळद घालूयात आणि याच्यामध्ये आपण आपले हे वाल जे आहेत ना ते घालून घेऊयात. आपण 1-2 मिनटं वाल आपले परतून घेतले. त्याच्यात आपण हे उकडलेले हरभरे आहेत ते आपण याच्यात घालून घेणार आहोत. या वालाच्या शेंगांना आमच्याकडे उसावरचा घेवडा असंही म्हणतात बरं का. या वालाच्या शेंगांची सुकी भाजी, कांदा लसूण घालून केलेली भाजी किंवा सरसरीत भाजी असे 2-3 प्रकाराने भाजी केली जाते. ह्याच्यात वांगी किंवा आपले सांडगे असतात की नाही, ते सांडगे घालूनसुद्धा याची भाजी खूप छान होते. हे लहान चमचे असतात त्यामुळे आपण छोटे 3 चमचे म्हणजे साधारण 1 टीस्पून आपण ह्याच्यामध्ये काळा मसाला घातला. लाल तिखट थोडंसं घातलं आहे आणि थोडं साधं तिखट घातलं आहे, म्हणजे रंग छान येईल ना म्हणून थोडं लाल तिखट घातलं आहे. गॅस लहान आहे बरं का. थोडंसं चवीपुरतं मीठ. ह्याच्यात 2 चमचे आपण दाण्याचा कूट घातला आहे. दाण्याच्या कुटाच्या ऐवजी कधी तिळाचा कूट किंवा कधी ओलं खोबरं, कधी सुकं खोबरं भाजून असं घातलं तरीसुद्धा चांगलं लागतं. 1 चमचा आपण तिळाचा कूट घातला. आता हे आपण हलवून घेऊया. आता आपण वाल शिजण्यापुरतं पाणी घालूयात. आता याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि गॅस मंद करून शेंगा आपल्या ज्या आहेत त्या शिजवून घेऊयात. साधारण 4-5 मिनटं लागतील. तर 4-5 मिनटं झाली तर आपण भाजी शिजली का बघूयात. आपण हरभरे उकडूनच घातले होते की नाही, त्यामुळे ती पटकन शिजले असतील आणि भाजीचं पण तर बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि भाजी मुख्य रंग बदलला आहे की नाही, त्यामुळे भाजी आपली शिजत आली. आता याच्यात आपण 1 चमचा 1.5 चमचा गूळ घालूयात. काय असतं, ही भाजी थोडी उग्र असते की नाही, त्यामुळे याच्यामध्ये गुळाचं प्रमाण थोडं जास्त घालावं. याचप्रमाणे गवारीची भाजी असते ती पण थोडी उग्र असते, त्याच्यातही थोडंसं गुळाचं प्रमाण नेहमी जास्त घालावं. आता भाजीला आणखीन 1-2 उकळ्या झाल्या की आपली भाजी तयार झाली. त्याच्यावर आपण भरपूर कोथिंबीर घालूयात. भाजी आपली झाली, आपण चटणी करून घेऊयात. आता आपण चटणी ना अगदी साधी सोपी झटपट होणारी ही चटणी अगदी वेळेवर पाहुणे आले तरीसुद्धा आपण पटकन करू शकतो. याच्यात मी अर्धी वाटी दही घुसळून घेतले. रोजचं घरातलंच दही आहे. त्याच्यात मी 1 चमचा लाल तिखट घातलं, अगदी पाव चमचा साखर, चवीपुरतं मीठ, 1 चमचाभर दाण्याचा कूट घातला. ही अगदी आमची लहानपणची आवडती चटणी बरं का. थोडीशी कोथिंबीर आणि आता हे आपण हलवून घेऊयात. ही चटणी उपासाला सुद्धा चालू शकते बरं का. पण आज आपण याला फोडणी देणार आहोत. पण फोडणीसुद्धा मोहरी वगैरे नाही, फक्त जिरे आहेत ना ते आपण भाजून ह्याच्यात घालणार आहोत. म्हणजे तेलाचा अंश अजिबात या चटणीत आपण येऊ देणार नाही. आहे की नाही, थोडीशी वेगळी आहे की नाही चटणी ही. अर्धा पाऊण चमचा आपण जिरे नुसते भाजून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यात घालणार आहोत. तेल वगैरे काही घातलेलं नाही आहे त्याच्यात. आता आपली चटणी पण तयार आहे. आता आपण वरणाला फक्त मस्त हिंगाची फोडणी देऊन वरण आपलं तयार करूयात. नेहमीसारखं आपण साधं वरण करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि थोडासा हिंग घातलेला आहे. हळद घालून छान उकळून घेतलं आहे. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि लाल तिखट घातले. आता याच्यावर आपण फक्त हिंगाची फोडणी घालणार आहोत. या तेलामध्ये आपण मोहरी आणि हिंग घातलेला आहे. आता ही आपण फोडणी याच्यावर देऊन घेऊयात. आता हे आपलं हिंगाच्या स्वादाचं मस्त वरण तयार झालं.
आहे की नाही, किती सोपी, छान आणि झटपट होणारी भाजी आहे. सगळ्यांना आवडते आणि मुख्य म्हणजे झटपट होते. मुख्य म्हणजे ह्या दिवसामध्ये ह्या शेंगा भरपूर मिळतात, त्यामुळे ह्या शेंगांची भाजी निदान सीझनमध्ये 3-4 वेळा तरी करायला हरकत नाही. तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीने ही भाजी करता का? असेल तर मला नक्की अभिप्रायामध्ये कळवायला विसरू नका. अशा छान छान सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.